हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे शनिवार आणि हा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत. सगळं काम आवरलेलं आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे आणि चहा घेतला. आता लगेच स्वयंपाकाला लागत आहे. तर या ठिकाणी उपवास असतो मिस्टरांचा शनिवारचा, तर त्यासाठी स्वयंपाक बनवत आहे. तर मी आज तुम्हाला छान अशी कढी आणि खिचडी दाखवणार आहे आणि मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असा आजचा स्वयंपाक असणार आहे. तर म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी शेअर करूया. तर या ठिकाणी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. तर या ठिकाणी कुकर ॲडजस्टच होत नव्हता. त्यामध्ये असं वरून लाईट दिसत नव्हता मला, म्हणजे नेमकं म्हटलं आता हे जिरे मोहरी टाकताना त्यामध्ये दिसलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मी कुकर ॲडजस्ट करत होते आणि त्यामध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे आणि छान असं खिचडी करणार आहे मी मूग डाळीची, एकदम प्लेन खिचडी. तर काय काय साहित्य टाकणार आहे तर ते तुम्ही नक्कीच पुढे बघा आणि खूप छान लागते कढी आणि खिचडी. तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा किंवा करूनही बघा. तर तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडू दिलेला आहे आणि कढीपत्ता छान तडतडलं की हे जे वाटण आहे तर यामध्ये ओलं खोबरं, थोडासा आल्याचा तुकडा, भरपूर सारा लसूण, कोथिंबीर अशा पद्धतीने हे छान असं मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर साधारण हे 1 वाटी असं मिश्रण आहे. तर ते छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत, त्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत. कारण त्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, जो आपला ओला नारळ असतो तो घेतलेला आहे. थोडंसं आलं घेतलेलं आहे, भरपूर सारं लसूण आणि कोथिंबीर असं मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला प्लेन खिचडी बनवायची आहे. यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कांदा, बटाटा किंवा टोमॅटो वगैरे काहीच वापरायचं नाही आहे. तर एकदम प्लेन खिचडी, कारण मी कढीसोबतही खाणार आहे, कढीबरोबर. तर गरमागरम थंडीचे दिवस चालू आहे, तर कढी आणि खिचडी खूपच छान लागते. तर त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे आणि ती छान परतली की मग त्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ. तर मुगाची डाळ या ठिकाणी 1 वाटी घेतलेली आहे आणि तांदूळ 1.5 वाटी घेतलेला आहे. तर मुगाच्या डाळीची खिचडी छान लागते. तर बघू शकता या ठिकाणी छान असा तांदूळ परतून घेत आहे मी. मूग डाळ जरा जास्तच टाकायची थोडीशी आणि मूग डाळ आणि तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत आणि छान त्यामध्ये परतून घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला साजूक तूप पण टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून खिचडी एकदम मऊ आणि छान लागते. तर गरमागरम खिचडी आणि कढी. तर या ठिकाणी आपल्याला जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि खूपच छान सुवास सुटलेला आहे मूग डाळीच्या खिचडीचा. तर त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेत आहे. तर 1 वाटी तांदूळ होता, 1.5 वाटी मुगाची डाळ होती, असं 2.5 वाटी होतं सगळं. तर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर ही खिचडी थोडीशी घट्टच बनवायची, कारण आपण कढीसोबत खाणार आहोत. तर त्यामुळे, नाहीतर आपल्याला जर तशीच खायची असली थोडीशी पातळ बनवली तरी चालते. तर आता या ठिकाणी कुकरचं मी झाकण लावून घेतलेलं आहे. तर तिकडे पलीकडं कुकर लावलेला आहे, तोपर्यंत इथे कढईमध्ये आता गरमागरम कढी बनवते. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची 2-3 पानं टाकून घेतलेली आहेत आणि ती छान तडतडली की मग लगेच त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. तर यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण, थोडंसं जिरे टाकलेले आहेत मिक्सरला वाटताना आणि त्यामध्ये पण थोडे टाकलेले होते तेलाच्या फोडणीमध्ये. पण आपण मिरचीसोबत थोडंसं जिरे बारीक केलं की कढीला छान असा सुवास येतो. तर या ठिकाणी बघा छान असं हिरवी मिरचीचं वाटण परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि तेही छान असं परतून घेते आणि मग त्यामध्ये दही टाकणार आहे मी. तर दही थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे, जेणेकरून थोडीशी कढी आपली घट्ट व्हावी म्हणून. कारण कढी आपण जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही बनवत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी ती मिक्सरचं भांडं वगैरे धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर बघू शकता या ठिकाणी छान अशी आपली कढी झालेली आहे. तर तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता, घट्ट पातळ. तर या ठिकाणी मी जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही,
अशा पद्धतीने छान अशी कढी बनवलेली आहे. आणि आता गरमागरम त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करून घेते. खूप छान झालेली आहे आणि मी थोडीशी टेस्ट पण करून बघितली. कढी खूप छान झालेली आहे. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि गरमागरम कढी तर खूपच छान लागते थंडीच्या दिवसामध्ये. तर मूग डाळीची खिचडी आणि कढी खूप छान लागते. तर झालेला आहे सगळा स्वयंपाक. या ठिकाणी मेथीची भाजी बनवलेली आहे. लोखंडी कढईमध्ये मेथीची भाजी, बाजरीच्या भाकरी, गरमागरम कढी आणि खिचडी असं आजचं जेवण आहे. बघू शकता इथे मस्त अशी भाकरी बनवलेली आहे बाजरीची. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढे अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर या ठिकाणी गरमागरम आम्ही जेवण करत आहोत आता. या ठिकाणी मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, कढी, भात असं छान जेवण आहे.